नमस्कार मित्रांनो, सह्याद्री विथ महेंद्रमध्ये आपलं स्वागत आहे। आज दिनांक 4 नोव्हेंबर 2025 साली ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार आहे त्यासाठीची आचारसंहिता लागू झालेली आहे। त्याचं परिपत्रक हे आज परिपत्रक आणि परिषदेद्वारे हे सांगण्यात आलं। ह्या निमित्ताने आपण जे काही घडलं म्हणजे जे घडलं नव्हतं 2007 आय थिंक 2007 पासून जेव्हापासून राज ठाकरे यांनी आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काढला होता तेव्हापासून त्यांनी एकला चलो रे केलं होतं। परंतु आता त्यांनी ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या महाविकास आघाडी सोबत लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। महाविकास आघाडीमध्ये ते सहभागी झालेले आहे। भाजप सोबत किंवा भाजपला ते प्रेरित करत राहिले, भाजपला पाठिंबा देत ते 2014 पासून राहिले। परंतु आता अशी काय परिस्थिती झाली की त्यांना आता भाजपला सोडून महाविकास आघाडीमध्ये जावं लागलं। त्याचाच काहीसा आपण आढावा घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। राज ठाकरे मेजरली यांनी भाजपमधला वारंवार बाहेरून पाठिंबा दिलेला आहे। 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे हे जर कोणी पूर्ण देशामध्ये पहिल्यांदा कोणी म्हटलं असेल तर ते राज ठाकरे होते। 2019 साली बाहेरून पाठिंबा, 2024 साली लोकसभेला पाठिंबा म्हणजे आपले कॅन्डिडेट आपले जे हे आहे मतदारसंघांमध्ये जे उमेदवार आहेत ते सुद्धा मनसेने दिले नव्हते लोकसभेत, कारण भाजपला त्याचा फायदा व्हावा म्हणून असं आपला भाजपला पाठिंबा आहे असं त्यांनी जाहीररित्या बोलले होते। हे सर्व झाल्यानंतर आता 2025 एक 1.5 वर्षाचा फक्त कालावधी गेलाय आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राज ठाकरे हे महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। त्याप्रमाणे आताच 2-3 पत्रकार परिषदही महाविकास आघाडीच्या झाल्या आणि त्याच्यामध्ये राज ठाकरे हे केंद्रस्थानी होते। दुबार मतपेरणी असू द्या, या सर्व गोष्टींवरती त्यांनी आपली वक्तव्य आणि निश्चितच महायुतीवर त्यांनी आरोप केलेला आहे। आता महाविकास आघाडी आणि महायुती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गणित कशी जुळवतायत हे बघण्यासारखी गोष्ट आहे। परंतु राज ठाकरे हे भाजपपासून दूर का गेले याच्या जर आपण कारणांकडे बघण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच पहिला सर्वात प्रथम आठवतं म्हणजे सर्वात प्रथम जी गोष्ट आठवते ती म्हणजे राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांचा झालेला पराभव। राज ठाकरे यांच्या मुलाचा पराभव, अमित ठाकरे यांचा पराभव हा झाला कारण शिंदेच्या शिवसेनेच्या शिंदे गटाने आपला उमेदवार दिला। भाजपनेही राज ठाकरे यांना पाठिंबा देण्यास उत्सुकता दाखवली नाही। त्यांनीही सांगितलं की आमचा महायुती धर्म आमच्यासाठी मोठा आहे। तिथूनच एक चाहूल लागली होती की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता भविष्यात तरी भाजप सोबत जाणार नाही, भाजपला पाठिंबा देणार नाही। पण याचा अर्थ असा नव्हता की भाजपच्या विरोधात ती येऊन जाऊन बसेल। त्यामुळे निश्चितच आता राज ठाकरे यांचं अस्तित्व ऍज अ पक्षाचं अस्तित्व, राज ठाकरे यांचं अस्तित्व बघण्यापेक्षा त्यांच्या पक्षाचं अस्तित्व आता किती राहील महाविकास आघाडीमध्ये ही बघण्यासारखी गोष्ट आहे। निश्चितच कुठेतरी एक पक्षाला जी सीट्स लागतात त्या आता कुठेतरी महाविकास आघाडी म्हणून एक फिक्स कोटा त्यांना मिळेल, परंतु त्यातनं त्यांचा पक्ष किती फोफावेल पुढे हे बघण्यासारखी गोष्ट आहे। राज ठाकरे ऍज अ मनसेचे चीफ आहेत अमित ठाकरे यांनीही आता पुढाकार घेतलेला आहे या सर्व निवडणुकांमध्ये। आणि सर्वप्रथम आता म्हणजे ठाकरे जो ब्रँड आहे मुंबईमध्ये स्पेशली सर्व पूर्ण महाराष्ट्राच्या नजरा या BMC मुंबई महानगरपालिकेकडे लागलेल्या आहेत। तिथे ठाकरे यांचा ब्रँड आहे। तिथे आता राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहे। परंतु मुंबईमध्येही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना किती पसंती राहील हेही याच्यावरही प्रश्नचिन्ह आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हिंदू मराठी हा 2 मुद्द्यांवरतीच शिवसेना बनली आणि त्याच शिवसेनेने जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष स्थापन केला या 2 मुद्द्यांवरतीच मुंबईमध्ये इव्हाना महाराष्ट्रात शिवसेनेची एक झंझावात निर्माण झाला होता। त्यानंतर राज ठाकरे बाहेर झाले, उद्धव ठाकरे यांच्यातनं एकनाथ शिंदे बाहेर झाले। हे सर्व असताना कुठेतरी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे, राज ठाकरे
हे त्या दोन मुद्द्यांपासून कुठेतरी भरकटलेले आहेत का, असंच आपल्याला आता सध्या तरी वाटतंय. याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. कारण हिंदू समाज आणि मराठी बोलण्यावरती किती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जुळवाजुळव केलेली आहे हे आपल्याला काही घटनांवरनं कळतंय. त्यामध्ये प्रथम म्हणजे घटना म्हणायची तर उद्धव ठाकरे यांनी आता हिंदूंवरती बोलणं टाळून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार यांच्या विचारधारा पुरोगामी विचारधारेचा त्यांनी अवलंब केलेला दिसतोय. त्यांच्या भाषणामध्येही दिसतं. राज ठाकरे हेही आधी तमाम माझ्या जमलेल्या हिंदू बंधू आणि भगिनींनो याची सुरुवात करणाऱ्या या वर्डने भाषणाची सुरुवात करताना ते करायचे, परंतु आता त्यांनीही त्याकडे पाठ फिरवलेली आहे. त्यांचंही भाषण आता दुसऱ्याच गोष्टीने चालू होतं. निश्चितच जो वर्ग शिवसेनेकडे एक त्या दृष्टीने बघत होता, जो स्टँड घेत होता, त्या दृष्टीने आता राहिलेला नाहीये. राज ठाकरे यांनी जो मराठी अजेंडा धरला होता त्याच्यामध्ये नितेश राणे ह्यामध्ये जो इश्यू झाला की जो म्हणजे मुंबईमध्ये जे काही मुस्लिम समाजाचे लोक आहेत ते हिंदीच का बोलतात, ते का मराठी बोलत नाही, त्यांना का तुम्ही सक्ती करत नाही, त्यावरती राज ठाकरे यांच्याही भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले. प्रश्नचिन्ह उपस्थित राहिल्यामुळे निश्चितच कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं काय होणार. कारण ज्या आधारावर, ज्या मुद्द्यांच्या आधारावरच हे दोन्ही पक्ष कुठेतरी मोठे झाले, पुढे जात आहेत आणि त्याच याच्यावरती जर ते आता कुठेतरी सत्तेसाठीही ते कुठल्या पक्षाशी जुळवाजुळव करतायत, ह्यामध्ये निश्चितच मला तरी वाटतंय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीत असल्यामुळे कुठेतरी त्यांना बॅकलॅश पडेल. एक वेळ ते जर स्वतः दोन राहून जर त्यांनी तिसऱ्या आघाडीचा प्रयोग केला तर निश्चितच काही ना काही त्यांच्या हातात लागेल. परंतु महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या विचारधारांशी त्यांचं जुळणं कितपत चांगलं राहील किंवा कितपत म्हणजे समाजाला लोक ऍक्सेप्ट करतील, आता शेवटी निवडणुकांमधनं ते क्लिअर होईलच. परंतु ऍज अ राजनीतिक विश्लेषक म्हणून मला तरी नक्कीच वाटतंय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या दोघांनीच लढवल्या. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी याच्याशिवाय जर पर्याय त्यांनी दिला तर निश्चितच त्यांना त्यांच्या मूळ विचारधारेशीही तडजोड करावी लागणार नाही आणि लोकांनाही वाटणार नाही की त्यांनी त्यांच्या मूळ विचारधारांशी तडजोड केलेली आहे. त्यामुळे या दोघांनीही स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या स्वबळावर लढवल्या गेल्या पाहिजे, तरच कुठेतरी महाराष्ट्रात ह्या दोन्ही पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थेत चांगलं यश मिळेल असं मला तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत ह्या विषयाबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.